अकोट-अकोला महामार्गावर गावनाव फलक नसल्याने वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे। याची दखल घेत आनंद देशमुख यांनी वाढदिवसानिमित्त दनोरी पनोरी व कुटासा फाट्यावर गावनाव फलक आणि सौर दिवे बसविण्यात आले। अकोट-अकोला महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने जणू जबाबदारी झटकून टाकल्याचे चित्र समोर आले आहे। महामार्गावर अनेक ठिकाणी गाव नावाचे फलक नसल्यामुळे वाहनधारकांना नेमके कोणते गाव आले हे समजत नाही। परिणामी अनेक वाहन चालक 5-5 किलोमीटर पुढे जाऊन परत परतावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे। ही समस्या लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते आनंद देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या वाढदिवसानिमित्त जनहिताचा निर्णय घेतला। त्यांनी कुटासा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत दनोरी पनोरी फाटा तसेच कुटासा फाटा येथे गाव नावाचे फलक बसवले। यासोबतच रात्रीच्या वेळी अंधारामुळे प्रवाशांना विशेषतः महिलांना सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने या ठिकाणी सौर पथदिव्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे। वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर गाव नावक फलक आणि सौर पथदिव्यांचे अनावरण करण्यात आले। या उपक्रमामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून रात्रीच्या वेळी प्रकाशामुळे सुरक्षितताही वाढणार आहे। दरम्यान प्रशासनाने वर्षानुवर्ष दुर्लक्षित ठेवलेल्या समस्येचे निराकरण एका सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन केल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद देशमुख यांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे। आमचं अकोट-अकोला रोडवर दनोरी हा फाटा आहे आणि इथून येणारी पाहुणे मंडळी किंवा काही जे नवीन लोक येत होते ते दनोरी हे गाव दिसतच नव्हतं आणि त्याच्यामुळे आज आनंददादा देशमुख यांनी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही म्हणजे पोरा आणि आनंददादांनी एक सौरचा लाईट आणि एक फलक पाठी दनोरी पनोरी इथं, याच्यामुळे आज लोकांना काही त्रास होणार नाही। त्यामुळे आज गाव कुठं आहे किंवा फाटा कोणता आहे हे दिसणार आहे याच्यानं। आम्ही सर्व दनोरी पडसोदचे रहिवासी असून दनोरी पनोरी पडसोदचे रहिवासी असून आमच्या फाट्यावर नावाचं फलक सुद्धा नव्हतं आजपर्यंत। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना पाहुणे मंडळींना खूप त्रास व्हायचा। तर आनंदभाऊ शिवाजीराव देशमुख राहणार कुटासा यांनी त्यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ इथे आमच्या फाट्यावर सौर ऊर्जेचा लाईट आणि नावाच्या फलकाची पाटी लावून दिली आहे। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो।